झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध। पर्यावरण आहे तर आपण आहोत हे सत्य आपण विसरू नये। पर्यावरणाचा श्वास म्हणजे झाडे, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आपल्याला जीवनाचा मूल मंत्र असायला हवा। झाडाशिवाय जीवन अशक्य आहे, म्हणूनच झाडाचे महत्त्व समजून घेणे, झाडाची काळजी घेणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे। झाडे म्हणजे निसर्गाची फुफ्फुसे, ती आपल्याला शुद्ध हवा, फळे, फुले, औषधी आणि जीवनदायी छाया देतात। जंगल आहे तर पाणी आहे, पाणी आहे तर जीवन आहे हे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे। झाडे जमिनीला धरून ठेवतात, मातीची धूप थांबवतात आणि पावसाचे प्रमाण वाढवतात। झाडे हवी तर माणूस जगेल, नाही तर सगळं ओसाड होईल हे सत्य आहे। आज माणसाने आपल्या स्वार्थासाठी झाडाची कत्तल सुरू केली आहे। स्वार्थासाठी माणूस डोळे झाक करतो याचा प्रत्यय आजच्या परिस्थितीत आहे। झाडे तोडल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, पावसाचे पाणी कमी होत आहे आणि प्रदूषण झपाट्याने वाढत आहे। हाताच्या मुठीत वारा बंद करता येत नाही, तसेच निसर्गाच्या संतापाला थांबवता येत नाही। थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने थोडं थोडं झाडे लावली तरी पर्यावरण वाचू शकते। झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो, जशी करणी तशी फळं या तत्वानुसार आपण निसर्गाची काळजी घेतली तरच निसर्ग आपल्याला दुप्पटीने परत देतो। झाडे लावणे म्हणजे फक्त झाडे वाढवणे नव्हे तर स्वतःचे भविष्य सुरक्षित करणे आहे। सिंचन न केल्यास झाड मरते, तसेच फक्त झाडे लावून उपयोग नाही, ती जगवणे महत्त्वाचे आहे। झाडांची देखभाल करणे, त्यांना वेळोवेळी पाणी देणे, त्यांची निगा राखणे हे आवश्यक आहे। केल्याने होते आहे रे, आधी केलीची पाहिजे या तुकाराम महाराजांच्या शिकवणीनुसार झाडांची जबाबदारी आपण घ्यायलाच हवी। शाळांमध्ये झाडे लावा झाडे जगवा यासाठी विशेष उपक्रम राबवले जातात। या उपक्रमांमुळे विद्यार्थी लहानपणापासूनच पर्यावरणाचे महत्त्व समजतात। शिकली सवरली की प्रगती केली या म्हणीप्रमाणे शिक्षणातून पर्यावरणाचे भान तयार करणे गरजेचे आहे। माणूस निसर्गाचा रक्षक असतो, विध्वंसक नव्हे हे आपण समजून घेतले पाहिजे। झाडे लावणे ही काळाची गरज आहे तर झाडे जगवणे ही आपली जबाबदारी आहे। जे आज करायचे ते उद्यावर टाकू नका हे लक्षात ठेवून आपण झाडे लावली तर आपले भवितव्य हरित, समृद्ध आणि सुंदर होईल। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।